सुरुवात करूयात एका दुःखद बातमीनं। दिग्गज अभिनेते असरानी यांचे निधन झालेलं आहे। वयाच्या 84व्या वर्षी असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला। असरानी यांनी 350हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय। आतापर्यंत त्यांनी नेमकं किती चित्रपटांमध्ये काम केलंय, अनेक विनोदी भूमिका देखील त्यांनी साकारलेल्या आहेत। त्यांनी साकारलेल्या भूमिका आज देखील अजरामर आहेत। ते कायम स्मरणात राहणाऱ्या असल्याचं देखील आपल्याला माहिती आहे। त्यांच्या जाण्यानं सिने जगतातून हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते। अंग्रेजों के जमाने के जेलर, काळाच्या पडद्याआड असरानी यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कारानंतर कुटुंबानं निधनाची बातमी दिली। मृत्यूनंतर विधी शांततेत पार पडल्यानंतर निधनाची बातमी द्यावी ही असरानींची इच्छा होती, असं त्यांच्या पत्नींनी सांगितलंय। असरानी काही काळापासून आजारी होते। संध्याकाळी 4 वाजता त्यांचं निधन झालंय। दिग्गज अभिनेते गोवर्धन असरानी यांचे 350हून अधिक चित्रपट पाहायला मिळाले। शोले चित्रपटातील असरानी यांची जेलरची भूमिका सर्वात जास्त गाजली। शोले चित्रपटात देखील हम अंग्रेजों के जमाने के जेलर है हा डायलॉग त्यांचा प्रसिद्ध झाला। अभिमान, छोटी सी बात, चुपके चुपके, भूल भुलैया यासारख्या चित्रपटातली त्यांची भूमिका ही फारच गाजली। तर या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं दीर्घ आजारानं निधन झाल्याच्या बातमीनं मन हेलावून गेलं, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। चतुरस्त्र अभिनय आणि विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणाऱ्या असरानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप मोठं योगदान दिलं आहे, असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। त्यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टी एका महान अभिनेत्याला मुकली आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली, असं एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलेलं आहे। भारतीय चित्रसृष्टीतील बहुमुखी कलाकार गोवर्धन असरानी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दुःख झालं, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना मनापासून श्रद्धांजली, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, असं देखील सुप्रिया सुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। तर अभिनेता अक्षय कुमारनं देखील ज्येष्ठ अभिनेते असरानी यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। असरानी यांच्या आठवणींमध्ये अभिनेता अक्षय कुमार भावूक झालेले आहेत। असरानींच्या निधनानं इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झाल्याचं अक्षय कुमारनं म्हटलं।